आपण ओमीच्या या असल्या गोष्टींच्या विरोधात जायला हवं. हो मॅडम, मी म्हणतच नाहीये की आपण ओमीला विरोध नको करूयात. माझं असं म्हणणं आहे की आपण त्याचं सगळं म्हणणं तरी ऐकून घेऊयात. नाही म्हणजे मला असं म्हणायचं आहे की आपण ना सारखी सारखी तीच चूक करतोय. आपण ना त्याचं आधी म्हणणं ऐकून घेऊयात. त्याच्यावर ओरडायला नको, चिडायला नको. व्यवस्थितपणे त्याला शांततेत समजून सांगितलं ना तर तो ऐकेल नक्की. प्लीज माझं ऐका ना. देवांश, तुम्ही त्याला समजवा ना प्लीज. त्याच्याशी बोला आणि त्याला घेऊन या घरी. मी कुठेही जाणार नाहीये आणि मी सगळ्यांनाही सांगतो, कोणीच जायचं नाही त्याला कन्व्हिन्स करायला अजिबात. त्याला जर या घरात राहायचं असेल तर त्याची मनमानी चालणार नाही हे कळायला हवं त्याला. प्लीज देवांश जे काही बोलतोय ना ते अगदी करेक्ट आहे. आपण तो जे सांगतोय तेच फॉलो करायला हवं आणि त्याला सपोर्ट करायला हवा. दादा, वहिनीला प्लीज रूम मध्ये दे, नाही तर तिला अजून त्रास होईल. आपण एकदा देवांश म्हणतो ते अतिशय योग्य आहे. हा, आपणही असंच वागायला हवं. बरोबर आहे. या तुला तरी म्हणणं पटतंय ना माझं? प्लीज ऐक ना. नाही म्हणली, मला वाटतंय की दादा म्हणतोय तेच बरोबर आहे. सई, ओमीच्या मनातून तर तू उतरलीच आहेस. आता देवांशही तुझं म्हणणं ऐकून घेत नाहीये. सई सई सई, तुला कणाकणाने हरताना बघून मला खूप मज्जा येते. आई, काय ग? काय झालं? कसला विचार करता एवढा? आणि चेहरा असा का झालाय तुमचा? झोप नाही झाली तुमची? झोप कुठली लागते ग? ओमीच्या काळजीने घोर लागलाय नुसता जीवाला. रात्रभर घरी आला नाहीये तो. काय? मग तुम्ही आम्हाला सांगितलं का नाही? काय सांगू, आधीच देवांश चिडलाय. म्हटलं अजून वाद नको म्हणून नाही सांगितलं. आई, तुम्ही मला तरी सांगायचं ना. थांबा, आपण त्याला फोन करूयात. अगं त्याचा फोनच लागत नाहीये. रात्रभर फोन ट्राय करते मी त्याला. तरुण मुलगा डोक्यात राग घालून घराबाहेर गेलाय. खूप काळजी वाटते ग. नको नको ते विचार येत आई, आई तुम्ही शांत व्हा. काही होणार नाही ओमीला. आपण देवांशी बोलूया. हा, शांत व्हा. काय बोलायचंय माझ्याशी? देवांश, काल रात्री ओमी चिडून गेला, ते अजूनही घरी आला नाहीये आणि त्याचा फोनही स्विच ऑफ लागतोय. वा, म्हणजे बेज